शुभ सकाळ मित्रांनो, आज आपला बदामीचा दुसरा दिवस आहे आणि आज आपली 4 वाजताची ट्रेन आहे। आज बदामी पूर्ण कवर करायचे आहेत, 5 पॉईंट आहेत। ट्राय करू 3 वाजेपर्यंत पूर्ण कवर करायचा आणि मग जेवण करून नाहीतर मग पार्सल घेऊ आणि मग डायरेक्ट स्टेशनला जाऊ। तर चला आता स्टार्ट करतो आपला व्लॉग। मित्रांनो, बदामीचा पहिला स्पॉट आहे गुफा मंदिर। पण पोहोचलेलो आहे, तिकीटही काढलेलं आहे। पर पर्सन 25 आणि ऑनलाईन काढाल तर 20 रुपये आहे आणि कॅमेराचा पर कॅमेरा चार्जेस व्हिडिओ कॅमेरा 25 आहे। तर चला आता स्टार्ट करूया पहिल्या स्पॉटपासून। बघितलं तुम्ही मित्रांनो, जो पहिला गुफा मंदिर आहे त्याच्यात राईट साईडला आहे ती नटराज मूर्ती महादेवांची आणि आतमध्ये थोडंसं गेल्यावर लेफ्ट साईडला आहे ती विष्णू भगवानांची। आता चालू आहे दुसऱ्या गुफामध्ये, बघूया दुसऱ्या गुफामध्ये काय बघायला भेटतं ते। दुसऱ्या गुफामध्ये आपल्याला बघायला भेटतं ते राईट साईडला विष्णू भगवानांचा त्रिविक्रमा या रूपात आहे मूर्ती कोरलेली आणि त्याच्याच लेफ्ट साईडला आहे ती वराह अवतार। तर ही आहे वराह अवतारची मूर्ती कोरलेली। आता बघूया आतमध्ये काय आहे। आतमध्ये तर फक्त खांबांवर आपल्याला कोरीव काम दिसतं आणि बाकी तर काहीच नाही आहे। तर अशा प्रकारे आहे दुसरी गुफा। आता जाऊया तिसरी गुफामध्ये। तर दुसरी गुफा करून त्याच्या पुढे जरा वरती येऊन गेट लागते आणि गेट वर चढल्यावर असा व्ह्यू भेटतो। पूर्ण बदामी सिटीचा व्ह्यू दिसतो आपल्याला इथून। आणि हे आहे अगस्त लेक आणि तो समोर आहे बदामी फोर्ट आणि या रस्त्याने असा जाऊन पुढं आहे ते भूतनाथ मंदिर। तर बघा किती सुंदर दिसत आहे। तर चला तिसरी गुफा बघूया आपली। तर ही आहे तिसरी गुफा, बघूया आतमध्ये जाऊन कोणत्या कोणत्या भगवानांची मूर्त्या आहेत। पण मित्रांनो, जसं आपण दुसऱ्या गुफामध्ये बघितला त्रिविक्रमा यांची मूर्ती अवतार विष्णू भगवानांचा, तसंच आतल्या साईडला आहे ते नरसिंह भगवानांची मूर्ती आणि त्याच्या बरोबर बाजूला आहे ती विष्णू भगवानांची मूर्ती। तर त्याला वरती जाऊन बघूया कशा प्रकारे। तर आतमध्ये आपल्याला बघायला भेटतात मोठमोठे स्तंभ आहेत आणि हे आहे विष्णू भगवानांची मूर्ती नागावर बसलेले आणि आहे वराह अवतारमध्ये मूर्ती विष्णू भगवानांच्या। अशा प्रकारे जी तिसरी गुफा आहे ना, तिच्या छतावर म्हणजे जे सिलिंगचा भाग असतो त्याच्यावर बघा मूर्त्या कोरलेल्या आहेत। एकदम अद्भुत अशी कला आहे ही मित्रांनो। आणि हे हा आपला इतिहास आहे। हे बघा, तर मूर्त्यांवर आता ते वटवाघूळ बसल्यात। तर ही कला आपली इतिहास आहे हो। तर हा इतिहास आपण एकदा बघितलाच पाहिजे।
तर मी जे तुम्हाला हम्पी बदामीची जी आपली सिरीज आहे, ट्रिप आहे, ती फक्त मंदिरे बघण्यासाठी नाही आलो आहे. आपला इतिहास आहे वर्षानुवर्षाचा. 1400, 1500, 1700, 1800 वर्षापूर्वीचे मंदिरं आहेत. तिथं मंदिरं आहेत, परत खूप आहेत मंदिर. हा आपला इतिहास आहे. तर मंदिरंही खूप आहेत, 1800 ते 2000 वर्षापूर्वीची आहेत. विशेष असं आहे की आपली मंदिरं एवढी जुनी आणि ही कला मिटवण्याचा खूप प्रयत्न केला, हजारो बार प्रयत्न केला. कोणी केला ते तर तुम्हाला माहीतच आहे. तर जो आपला इतिहास आहे जुना, आपले मंदिरं, आपले कोरीव कामं, इतिहास मिटवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण तो मिटला नाही. हेही विशेष आहे. नक्की या तुम्ही विजिट करा बदामी, हम्पी. तर चला आता जाऊया आपल्या चौथ्या गुफाकडे, वरच्या साईडला. चौथी गुफा मंदिराच्या इकडची बघूया आतमध्ये जाऊन. जसे आपण चौथ्या गुफामध्ये एंट्री करतो ना, तसं थोडं आपल्याला कन्फ्युजन होईल की नक्की गुफा ही बुद्धांची आहे की जैन धर्माची आहे. तर ही गुफा मूलतः जैन आहे आणि याच्यात तुम्ही सिग्निफिकंट बघू शकता. तर जैन धर्मातले हे कोणीही ओळखू शकतो. तर बघा, हे पूर्ण बारीक 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 मोत्यांचं काम आहे. आणि हे बघा, आणि मूलतः ओळखून येणारे मोते आहे. तर अशा प्रकारे चौथी गुफा ही जैन गुफा आहे. अशा प्रकारे गुफा मंदिर चारही गुफा बघून झालेले. आता जाऊया पुढच्या प्लेसला, अगस्त लेक बघू आणि मग थोडा चालत चालत पुढे जाऊ, भूतनाथ मंदिर बघू. आलेलं आहेत आपण अगस्त तलावाच्या इथं. म्युझियम आहे इथे. तर आपण म्युझियममध्ये बघूया जाऊ की नाही. आधी जाऊया भूतनाथ टेम्पल आणि मग तुम्हाला दाखवेन अगस्त तलाव, आणि मग बघूया म्युझियममध्ये जायचं की नाही ते. तर एंटर केलेलं आहे आपण इथे. मित्रांनो, हा आहे म्युझियम आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचा. तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, तर आपण जाणार नाही. तर चला आपण सरळ दिशेने निघू. हाँ, व्लॉग कर रहे हैं. किधर से हो? वेलकम टू बदामी. बदामी वेलकम टू लोकल हो? वेलकम टू बदामी. घूमने आए इधर? रोज आते हो? आज आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितला इथली लोकल पोरं होती. तर त्यावेळी आज फिरायला आल्यात. मी त्यांना विचारलं की रोज रोज येतात का, तर नाही बोलता आज आल्यात फिरायला. आताच जे नवीन नवीन पोरं आहेत, जोश आहे थोडा. तर तुम्हाला मी आता मस्त आहे, एक नंबर. तर हे आहे मित्रांनो अगस्त लेक. खूप मोठा तलाव आहे आणि ते आहे तिथे समोर जे आपण गुफा मंदिर बघितले. आणि आता आपण जाणार आहे सरळ तिकडे भूतनाथ मंदिरकडे. आपण जसे गुफा मंदिर बघतो चारी, तसं पार्किंगमध्ये परत खाली उतरायचा आणि लेफ्ट साईडने, पार्किंगच्या इथून लेफ्ट साईडने गावामधून यायला जागा आहे, रस्ता आहे. तर छोटासा रस्ता आहे असाच मधूमधून. तर रिक्षावाल्यांचा ऐकू नका, सरळ तुम्ही चालत या. तिथे विचारा सिक्युरिटीना, ते सांगतात आपल्याला. आणि मग आतमध्ये आल्यावर जर तुम्हाला टायमानुसार जर कवर करायचा असेल तर आधी भूतनाथमध्ये एंट्री करा. भूतनाथ टेम्पल बघून मग लागला तर बदामी फोर्ट बघा वर जाऊन. आपण जाऊया आता भूतनाथ टेम्पलमध्ये. थोडेसे पुढे येऊन नागमातेचं मंदिर आहे. तिथून तलावाच्या बाजूबाजूने रस्ता आहे आपल्याला भूतनाथ मंदिरात जायला. तर खूप छान असा दिसतंय भूतनाथ मंदिर तलावात.
तर मित्रांनो भूतनाथ टेम्पल येथे आपण आलेलो आहेत. तर हा आहे भूतनाथ मंदिर. तर चला याच्या तर मित्रांनो हा आहे भूतनाथ टेम्पल. इथे आहे नंदी. आणि आतमध्ये आहे शिवपिंड. तर बघूया, थोडा अंधार आहे. तर हे बघा चौकोनाकृती आहे, मग त्याच्यावर पिंड आहे. तर जसा भूतनाथ टेम्पल बघतो आपण, हा बघा आहे अगस्त लेक. अगस्त तलावाच्या एकदम काठावर आहे ते भूतनाथ टेम्पल. आणि याच्यावरती आहे बदामी किल्ला. तर आता आपण जाणार आहे बदामी किल्ल्यावर. तर इथला आपला शूट झालेला आहे. तर आपल्या Insta360X3ने थोडे ड्रोन शॉट टाईप आपण शूट करणार आहेत. तर ते मी अटॅच करेन आणि मग त्यानंतर आपण जाऊ ते बदामी फोर्ट बघायला.